हाय स्टुडंट, तुम्हाला थंबनेल पाहून समजलंच असेल की आज आपण कुठल्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम घेणार आहोत. परंतु त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा. तर पहा, आपण BCom थर्ड इयर सेमिस्टर 6 तर यामधील ॲडव्हान्स अकाउंटिंग यामधील चॅप्टर 4 अकाउंट ऑफ प्रोफेशन तर यामधील जे प्रॉब्लेम आहेत तर ते आपण प्रॉब्लेम घेणार आहोत. तर पहा, यातील जे प्रॉब्लेम आहेत ते कमीत कमी 15 मार्काला तरी फिक्सच 15 मार्काला तरी येतच आहे. परंतु ॲज इट इज काही सांगता येत नाही, कारण 20 मार्कासाठी सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर अशाच पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातील. तुम्ही जर याचा पूर्ण व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचे 15 मार्क हे इथेच फिक्स झाले. तर त्याच पद्धतीचे प्रॉब्लेम मी घेत असते चॅनेलवर, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. तर पहा, आज आपण अकाउंट ऑफ प्रोफेशन तर यामधील प्रॉब्लेम एकदम मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आपण आज घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी तुम्हाला प्रॉब्लेम रीड करून दाखवणार आहे. जर तुम्हाला काही नोट्स हव्या असतील सेमिस्टरच्या एक्झामसाठी तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, त्या तुम्हाला भेटून जातील. तर पहा, आजचा आपला प्रॉब्लेम आहे. द फॉलोइंग इज द ट्रायल बॅलन्स ऑफ अ फर्म ऑफ सोलिसिटर्स ॲज ऑन 31 डिसेंबर 1990. तर पहा, हा जो प्रॉब्लेम आहे तर याचा फॉर्मॅट वगैरे मी सर्व सांगणार आहे. अगोदर मी कुठले आयटम कुठे येणार आहे तर ते मी तुम्हाला अगदी एक्सप्लेन करणार आहे. तर काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा, आणि प्रत्यक्षात मी हा एक प्रॉब्लेम सोडवून घेणार आहे आणि दुसरा जो प्रॉब्लेम आहे तर तो समजून सांगणार आहे, कारण तो सुद्धा अशाच पद्धतीने असणार आहे. फक्त एखादी जी ॲडजस्टमेंट आहे तीच तेवढी वेगळी असणार आहे. तर आजचा हा व्हिडिओ मोठा होईल, परंतु काही हरकत नाही, कारण 15 मार्क्स तुमचे हे फिक्स होणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर पहा, कॅश इन हँड दिलेला आहे. तर कॅश इन हँड आहे आपल्याला 11वी 12वीपासून माहिती आहे. कुठे जातं तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्यानंतर कॅश ॲट बँक क्लायंट्स हे सुद्धा असेटला जाईल. त्यानंतर कॅश ॲट बँक ऑफिस हे सुद्धा असेटला जाईल. तर हे पहा, डेबिट बॅलन्स आहे, क्रेडिट बॅलन्स. एक लक्षात ठेवा, इथे एक तुम्हाला क्ल्यू सांगते. तर जेवढं काही डेबिट बॅलन्स असतं ते कुठे कुठे जातं तर प्रॉफिट अँड लॉस, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, नाहीतर असेटला. हे फिक्स आहे. कधीही डेबिट बॅलन्स हे कधीही लायबिलिटीला किंवा क्रेडिट साईडला कधीच येत नाही. ठीक आहे, तर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची. जर तुम्हाला आयटम जर समजत नसेल तर तुम्ही काय करायचं, तर बघा, आता जर तुम्हाला डेबिट बॅलन्स दिले आणि तुम्हाला तो आयटम माहिती नाही की कुठे लिहायचं, तर तुम्ही क्रेडिटला आणि लायबिलिटीला लिहूच नका. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहा किंवा असेटला. जिथलं तुमचं टॅली करते वेळेस जिथे तुम्हाला अमाऊंट कमी पडेल तेव्हा तुम्हाला लवकर समजून येईल की हां, हे आपण असेटला घ्यायची होती तर प्रॉफिट अँड लॉसला घेतली. तर ती जर तुम्ही पलीकडे लिहिलात तर तुमचं बॅलन्स हे बरोबर येणार आहे. ठीक आहे, तर हा एक ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर फर्निचर आहे. फर्निचरसुद्धा तुम्हाला माहिती आहे फिक्स असेट आहे, हे असेटमध्ये जाणार आहे, म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेट साईडला. रेंट ऑफ ऑफिस, जे काही रेंट आहे तर ते ऑफिसचं रेंट हे कुठे जातं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. सॅलरी टू स्टाफ हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. जनरल एक्सपेन्सेस हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. इथे आहे कॉस्ट चार्जड. तर आता इथे पहा, तुम्हाला दिले इथे क्रेडिट बॅलन्स. ठीक आहे, ते क्रेडिट बॅलन्स दिले तर हे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार आहे का, तर नाही. कुठे येईल मग क्रेडिट साईडला. ठीक आहे, त्यानंतर वर्क इन प्रोग्रेस दिलेला आहे. कितीचं दिलेलं आहे, 1190, म्हणजे हे ओपनिंगचं आहे. तर हे काय करायचं आहे, आपल्याला लेस करून घ्यायचं आहे. तर वर्क इन प्रोग्रेस कुठे लिहिणार आहोत आपण, तर बघा, वर्क इन प्रोग्रेस दिलेला आहे. तर आता वर्क इन प्रोग्रेस हे डेबिट बॅलन्स आहे. ठीक आहे, तर आता हे वर्क इन प्रोग्रेस कधीचं असणार आहे, मागच्या वर्षीचं. तर हे आपल्याला लेस करायचं आहे. जो काही आपला क्लोजिंग स्टॉक, म्हणजेच क्लोजिंग स्टॉक दिलेला काय असतो तर तेच पुढल्या वर्षी आपलं ओपनिंग स्टॉक असणार आहे. तर हे काय आहे, तर हे मागच्या वर्षीचं ओपनिंग स्टॉक आहे, त्यामुळे हे आपण लेस करून घेणार आहोत. तर हे जाईल प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर डेटर्स फॉर कॉस्ट 23,200. तर डेटर्स फॉर कॉस्ट हे काय आहे तर असेट आहे. ते तुम्हाला लगेच ओळखू येणार आहे. डेटर्स कुठे लिहित असतो तर आपण असेटला लिहित असतो. तर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवायची आहे. जास्त समजून घेत बसलात तर म्हणजे तुम्हाला जास्त कन्फ्युजन होईल. डेटर्स दिले ना, डायरेक्टली तुम्ही असेटला लिहून टाकायचं आहे. त्यानंतर डेटर्स फॉर डिस्बर्समेंट, तर हे कुठे जाईल तर डेटर्स फॉर डिस्बर्समेंट हे सुद्धा कुठे जाणार आहे तर असेट साईडला. त्यानंतर रिझर्व फॉर
रिझर्व फॉर कॉस्ट 1,190. तर रिझर्व आहे हे, तर रिझर्व आहे त्यामुळे डायरेक्टली आपण हे क्रेडिट बॅलन्स आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला लिहित असतो. त्यानंतर अशोक कॅपिटल, तर आता 11वी वारापासून तुम्हाला माहिती आहे कॅपिटल जेव्हा दिलेलं असतं तर तेव्हा आपण ते कुठे लिहित असतो तर लायबिलिटी साईडला घेणार आहोत. त्यानंतर अरुण कॅपिटल हे सुद्धा लायबिलिटीला घेणार आहोत. अशोक ड्रॉविंग्स दिलेलं आहे, ड्रॉविंग्स हे आपण कधी पण कॅपिटलमधून लेस करत असतो, हे जाणार आहे लायबिलिटीला. त्यानंतर अरुणच ड्रॉविंग दिलेलं आहे, हे सुद्धा लायबिलिटीला जाईल. अरुणमधून लेस करा, अशोकचे अशोकमधून ड्रॉविंग्स हे तुम्हाला लेस करून घ्यायचे आहेत. त्यानंतर क्रेडिटर्स क्लायंट्स, तर क्रेडिटर्स क्लायंट्स हे काय आहे, क्रेडिट बॅलन्स आहे. तर आता पहा क्रेडिटर्स हे काय आहेत, तर आपली लायबिलिटी आहे, तर त्यामुळे हे कुठे जाणार तर लायबिलिटीला जाणार. त्यानंतर क्रेडिटर्स सन्ड्रीज हे कुठे जाणार तर हे सुद्धा लायबिलिटी साईडला जाणार आहे. इन्शुरन्स कमिशन, तर आता हे कमिशन आहे तर हे आपलं इन्कम आहे, तर हे कुठे लिहिणार आपण तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. त्यानंतर आर्टिकल क्लर्क्स प्रीमियम फॉर 3 इयर्स फ्रॉम 1/1/19, तर पहा आर्टिकल क्लर्क्स प्रीमियम आहे आणि याची रक्कम दिलेली आहे 3,600, तर ही एकूण 3 वर्षाची रक्कम दिलेली आहे. तर आपल्याला इथे घेत असताना फक्त एकाच वर्षाची, आपल्याला 3 वर्षाचं कॅल्क्युलेट करायला इथे कुठेही सांगितलेलं नाही, त्यामुळे आपण एका वर्षाची घेणार आहोत. तर एका वर्षाची कशी कॅल्क्युलेट करायची तर 3,600 डिवायडेड 3 किती येईल 1,200, तर ही एवढीच फक्त आपल्याला कुठे घ्यायची आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला घ्यायची आहे, तर हे इन्कम आहे. ठीक आहे. त्यानंतर डायरेक्टर फीस, तर आता डायरेक्टर फीसवर काय ॲडजस्टमेंट दिलेली आहे का ते आपण बघणार आहोत. आणि त्यात आता हे डायरेक्टर फीस आपण काय करत असतो तर जे काही कॅपिटल आहे त्यामध्ये आपण ॲड करत असतो आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला हे लिहित असतो आपण. ठीक आहे. त्यानंतर पहा डायरेक्टर फीस आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला घेत असतो. त्यानंतर लॉ बुक्स दिलेला आहे, तर लॉ बुक्स हे काय आहे आपले असेट आहे. तर अशा पद्धतीने हे काही आयटम्स दिलेले आहेत आपण घेतलेले आहेत. तर इकडे पहा काही तुम्हाला यावर ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, तर ॲडजस्टमेंट दिलेल्या आयटमला आपण टिक करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला लाईन सोडता येतील. तर पहा इथे वर्क इन प्रोग्रेस दिलेला आहे, वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 डिसेंबर 90 इस्टिमेटेड ॲट 4,100. तर पहा इथे वर्क इन प्रोग्रेस दिलेला आहे, तर वर्क इन प्रोग्रेस हे आपण कुठे घेत असतो तर असेटला आणि कुठे घेत असतो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला. तर हे आपण रिझर्वसुद्धा करणार आहोत, परंतु आता पहा वर्क इन प्रोग्रेस दिलेला आहे क्लोजिंग स्टॉकचं, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला आपण घेत असतो. तर हे काय करायचं आहे तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसमध्ये क्लोजिंग हे ॲड करायचं आहे. ठीक आहे. आणि जे तुम्हाला 1,31,12 आहे 90 आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला जे इथे प्रॉब्लेममध्ये सांगितलेलं होतं वर्क इन प्रोग्रेस, तर हे ओपनिंगचं आहे, तर हे ओपनिंगचं तुम्हाला लेस करून घ्यायचं आहे क्रेडिट साईडला. त्यानंतर पहा राईट डाऊन फर्निचर टू 2,800, तर राईट डाऊन फर्निचर म्हटलेलं आहे. तर राईट डाऊन फर्निचर म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्या. त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की फर्निचर तुम्ही 2,800चीच दाखवायची आहे. ठीक आहे. तर तुम्ही 2,800, आता फर्निचर आपलं किती दिलेलं आहे बघा इथे 3,600 दिलेलं आहे. ओके. तर 3,600 तुम्हाला 3,600मधून 2,800 हे लेस करायचे नाहीत. तर त्यांनी काय सांगितले तुम्ही फायनल म्हणजे जी आपण बाहेर घेतो अमाऊंट, तर ती अमाऊंट तुमची 2,800 आली पाहिजे. तर आपण किती लेस करणार तर 800 लेस केल्यानंतर 2,800 ही आउटरला राहणार आहे. तर ही तुम्हाला इथे ॲडजस्टमेंट थोडीशी लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर अँड लॉ बुक्स बाय 1,000, तर लॉ बुक्स काय करायला सांगितले जे 1,000 आहेत ते त्यांची जी अमाऊंट आहे त्यातून हे लेस करायचं आहे, तर ते आपण बघणारच आहोत. त्यानंतर थर्ड ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी अलाउड ॲट 5%. तर इंटरेस्ट आपण कशावर कॅल्क्युलेट करत असतो तर कॅपिटल, म्हणजे ते सांगितले त्यांनी कॅपिटलवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा 5%, तर ते कशा पद्धतीने करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर फोर्थ आहे अशोक इज इंटायटल टू सॅलरी ऑफ 2,000 पर ॲनम. तर अशोकची सॅलरी आहे कोणाकडून भेटले काय केले हे आपल्याला सांगितले का सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे याचा फर्स्ट इफेक्ट आपण कुठे घेणार आहोत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला, आणि सेकंड इफेक्ट कुठे घेणार आहोत आपण याचा घेणार आहोत की जे काही आपण कॅपिटल घेत असतो तर ते कॅपिटलमध्ये ही अशोक सॅलरी अशोकमध्ये ॲड करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर फिफ्थ आहे इच ऑफ द पार्टनर्स टेक 1/2 ऑफ द डायरेक्टर अर्नड बाय हिम.
तर इथे काय सांगितलं आहे, जी काय डायरेक्टर फीस दिलेली आहे ती हाफ तुम्हाला घ्यायची आहे आणि रिमेनिंग बिंग ऑफ जनरल अकाउंट. तर हे आपल्याला जनरल अकाउंट क्रिएट करायचं नाही आहे, ठीक आहे. फक्त जी त्यांची डायरेक्टर फीस दिलेली आहे ती हाफ आपल्याला घ्यायची आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रॉब्लेम आहे. तर याचा आन्सर कशा पद्धतीने सोडवायचा तर आता आपण पाहणार आहोत. तर पहा, तुम्हाला फॉर्मॅट प्रिपेअर इथे सांगितले, प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. तर हाच ॲज इट इज असेच प्रॉब्लेम तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कशा प्रकारे सोडवायचा आहे. तर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 डिसेंबर 1999 तुम्ही हे लिहू शकता. हे बघा, मी तुम्हाला मागच्या प्रॉब्लेमचं दाखवते. नाही, तुम्ही प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट असं जरी टाकलं तरी काही हरकत नाही, परंतु त्याचं इयर टाकलं तर थोडं म्हणजे चांगलं वाटणार आहे. परीक्षकाच्या लक्षात येईल की हां व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्यामुळे तर त्याला आपण उशीर न करता एक एक आयटम आपण लिहून घेणार आहोत. तर इथे पहा, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक क्लायंट्स, कॅश ॲट बँक ऑफिस. तर हे तिन्ही कुठे येणार आहेत बॅलन्स शीटच्या असेट साईडला. तर हे तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. पहा, इथे वरती थोडीशी जागा सोडायची आहे आणि तुम्हाला इथून इथे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. पहिलं काय दिलेलं आहे, कॅश इन हँड. कॅश इन हँड मी एक प्रॉब्लेम तुम्हाला हा सोडवून दाखवत आहे, कारण तुम्हाला लक्षात येईल कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. मी फक्त सांगितलं तर फक्त तुमच्या लक्षात येणार नाही, त्यामुळे मी ॲज इट इज तुम्हाला सोडवून दाखवत आहे कशा पद्धतीने सोडवायचा आहे. कॅश ॲट बँक ऑफिस. तर याचा बॅलन्स किती दिलेला आहे, कॅश इन हँड आहे 700, क्लायंटचं कॅश ॲट बँक आहे 7600 आणि कॅश ॲट बँक किती दिलेला आहे 31,200. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, आपण ज्यावरती ॲडजस्टमेंट होतं त्याला टिक करून घेतलेलं आहे. बघा, फर्निचरवरती ॲडजस्टमेंट आहे 3600. तर काय सांगितलेलं आहे बघा, राईट डाऊन फर्निचर टू 2800. तर हे आउटरला आले पाहिजे. तर इथे बॅलन्स शीटच्या असेट साईडला इथे लिहा फर्निचर किती आहेत आपले 3600 आहेत. त्यातून आपल्याला किती राईट डाऊन फर्निचर इथे लिहा, डाऊन फर्निचर किती आहे तर 800 लेस करा. तर हे 800 कुठून आले तर आपल्याला काय सांगितले, बाहेर आउटरला 2800 घ्यायला सांगितले, त्याच्यामुळे हे 2800 हे तुम्हाला इथे लिहायचे आहेत. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठे करायचा आहे तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू डाऊन फर्निचर. तर अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, फक्त तुम्हाला ॲज इट इज लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर सेकंड काय दिलेलं आहे पहा, रेंट ऑफ ऑफिस. त्यानंतर सॅलरीज टू स्टाफ. त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस. तर हे तिन्ही प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला घ्यायचं आहे. रेंट ऑफ ऑफिस इथे लिहा टू रेंट ऑफ ऑफिस किती आहे 3000 टू सॅलरीज टू स्टाफ किती दिलेला आहे 12000. तुमच्याकडे तो प्रॉब्लेम नसेल तर कमेंट करा, लिहून घेतला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. त्यानंतर टू जनरल. परंतु हे असेच प्रॉब्लेम तुम्हाला आता युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये विचारले जातील. तुम्ही एक्झाम दिल्यानंतरसुद्धा मला कमेंट करून सांगू शकतात हा प्रॉब्लेम म्हणजे अशा प्रकारचा प्रॉब्लेम 15 गुणासाठी किंवा 20 गुणासाठी आला होता का नाही. त्यानंतर नेक्स्ट दिलेला आहे पहा, कॉस्ट चार्जड. हे आपण घेत असतो प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. कॉस्ट चार्जड घ्या इथे 40,000. इनरलाच घ्यायचं आहे आपल्याला, ॲड लेस करायचं आहे. कॉस्ट चार्जड किती दिलेलं आहे 40,000. त्यानंतर काय दिलेलं आहे पहा, वर्क इन प्रोग्रेस. तर हे वर्क इन प्रोग्रेस आहे, हे आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं क्लोजिंग बॅलन्स आहे तर हे ओपनिंग बॅलन्स आपल्याला लेस करून घ्यायचं आहे. वर्क इन प्रोग्रेस. तर इथे लिहा 2 ओळी सोडा, बाय वर्क इन प्रोग्रेस कितीचं आहे 1190.
1,90,चा आहे. किती दिलेला आहे आपल्याला वर्क इन प्रोग्रेस 5,200, तर हे लेस 5,200. त्यानंतर काय सांगितलेलं आहे पहा, डेटाज फॉर कॉस्ट 23,200. तर डेटाज फॉर कॉस्ट ही आपण कुठे घेत असतो, तर इकडे असेट साईडला आपण लिहून घेणार आहोत. इथे लिहून घेऊ शकतात तुम्ही. डेटाज फॉर कॉस्ट किती दिलेली आहे, 23,200. तर हे आपल्याला याचे 3 इफेक्ट करायचे आहेत. तर पहा कार इफेक्ट करायचे आहे, तर जी काही कॉस्ट आहे तर ती रिझर्व आपल्याला करून घ्यायची आहे. पहा इथे याचा एक इफेक्ट डेबिट साईडला म्हणजे असेट साईडला केला, त्याचबरोबर लगेच तुम्हाला इथे लायबिलिटीला करून घ्यायचं आहे डेटाज फॉर कॉस्ट. तर हे तुम्हाला तुम्ही म्हणजेच लक्षात ठेवून हा इफेक्ट करायचा आहे. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये कुठेही दिलं जाणार नाही की याचा इफेक्ट इथे करा म्हणून, तुम्हालाच तो इफेक्ट करायचा आहे. आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला सुद्धा करायचा आहे. तर ह्या कॉस्टचे तुम्हाला 3 इफेक्ट करायचे आहे. डेटाज फॉर कॉस्ट 23,200. त्यानंतर पहा काय दिलेलं आहे, डेटार्स फॉर डिस्बर्समेंट किती आहे, 5,100. तर हे कुठे लिहित असतो, तर आपण असेटलाच घेणार आहोत. डेटार्स फॉर, स्पेलिंग व्यवस्थित लिहायची आहे तुम्हाला. DURSEMENTS. डेटार्स डिस्बर्समेंट किती दिला आहे, 5,100. तर हे लिहिल्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, रिझर्व फॉर कॉस्ट. रिझर्व आहे याचं आपल्याला काहीच करायचं नाही. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला ॲज इट इज लिहून घ्या 1,90,चं रिझर्व फॉर कॉस्ट. इथे लिहा बाय रिझर्व फॉर कॉस्ट कधीच आहे 1,90,. किती दिलेला आहे रिझर्व फॉर कॉस्ट, तर रिझर्व फॉर कॉस्ट दिलेला आहे 19,200. तर 19,200 हे ॲज इट इज तुम्हाला इथे लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, अशोक कॅपिटल 21,000, अरुण्स कॅपिटल 17,000. तर हे तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये लिहायचं आहे. इथे पहिल्यांदा कोणाचं दिलेलं आहे, तर अशोकचं. तर अशोकचं तुम्हाला कॅपिटल इथे लिहायचं आहे. इथे पहा अशोक कॅपिटल किती आहे, 21,000. तर तुम्हाला मी इथे ॲड लगेच काय करायचं आहे, नेट प्रॉफिट. त्यानंतर यामध्ये ॲड करायचं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. त्याचबरोबर आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेले आहे सॅलरी अशोक, ही सुद्धा इथे ॲड करायची आहे. त्यानंतर लेस काय करायचं आहे, तर ड्रॉविंग्स. हे ड्रॉविंग्स आपल्याला इथून लेस करून घेऊन डायरेक्ट किंमत आउटरला घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला नंतर काय दिलेलं आहे, अरुणचं कॅपिटल दिलेलं आहे. तर इथे लिहा अरुण कॅपिटल. अरुणचं कॅपिटल किती दिलेलं आहे, तर 17,000. त्यानंतर यामध्ये ॲड करा नेट प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर हे करणार आहोत. त्यानंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, त्यानंतर लेस ड्रॉविंग्स. हे झाल्यानंतर आउटरला आपल्याला लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा इथे काय दिलेलं आहे, नेक्स्ट दिलेलं आहे क्रेडिटार्स क्लायंट्स आणि क्रेडिटार्स सन्ड्रीज. तर हे दोन्ही आयटम आपण लायबिलिटीला घेणार आहोत. तर पहा क्रेडिटार्स क्लायंट्स किती आहे, 7,600 आहे आणि सन्ड्रीज किती आहे, 2,500 आहे. तर हे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा काय सांगितलेलं आहे, इन्शुरन्स कमिशन. तर हे कुठे जाणार, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला इन्शुरन्स कमिशन किती दिलेलं आहे, तर 1,500. हे तुम्हाला ॲज इट इज इथे लिहून घ्यायचं आहे बाय इन्शुरन्स कमिशन किती दिलेलं आहे,
1500. त्यानंतर पहा नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, आर्टिकल क्लर्क्स प्रीमियम फॉर 3 इयर्स फ्रॉम 1/1/19. तर हे आर्टिकल क्लर्क्स हे क्रेडिट बॅलन्स आहे. तर हे कुठे जाणार, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला इथे पहा, बाय आर्टिकल क्लर्क्स फॉर प्रीमियम. तर हे आपल्याला काय करायचं आहे, फक्त एका वर्षाचं घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथे समजण्यासाठी 3000 डिवायडेड बाय 3 करा आणि किती येईल एका वर्षाचं आपल्याला भेटणार आहे 1200. तर हे इथे क्रेडिट साईडला लिहून घ्यायचं आहे 1200 आणि ह्या 3600मधून हे 1200 लेस करा. राहिलेले आपण 2400 हे कुठे घेणार आहोत, तर जे काही लायबिलिटी साईट आहे, तर लायबिलिटी साईटला याचा सेकंड इफेक्ट आपल्याला करायचा आहे. आर्टिकल प्रीमियम किती राहिलेला आहे, तर 2400 हे तुम्ही इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा, डायरेक्टर फीस अशोक आणि अरुण. तर आपल्याला इथे ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, तर डायरेक्टर अर्नड बाय किती इच ऑफ द पार्टनर्स 1/2, म्हणजे अर्धी तुम्हाला इथे डायरेक्टर फीस तुम्हाला घ्यायची आहे. तर याचा फर्स्ट इफेक्ट तुम्हाला कुठे लिहायचा आहे, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला लिहा. तर हाफ करा. अशोक किती आहे 1200, अरुण किती आहे 2600. तर याचा अर्ध किती होईल, अशोकचं होईल 600, अरुणचं होईल 1300. तर याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला डायरेक्टर फीसचा कुठे करायचा आहे, तर बॅलन्स शीटमध्ये तुम्हाला ही डायरेक्टर फीस जी आहे ती तुम्हाला लायबिलिटी साईडला लिहायची आहे. तर डायरेक्टर फीस अशोकची आहे 600, अरुणची आहे 1300. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा दुसरा इफेक्ट इथे करून घ्यायचा आहे डायरेक्टर फीसचा. त्यानंतर नेक्स्ट काय सांगितलेलं आहे पहा, लॉ बुक्स. तर ही असेट साईडला आपण लॉ बुक्स घेत असतो. तर ही घ्या असेट साईडला इथे लॉ बुक्सवर काय सांगितलेलं आहे आपल्याला, लॉ बुक्स बाय 1000 हे तुम्हाला लेस करायचे आहेत आणि बाहेर किती 5000 घ्यायचे आहेत. त्यानंतर याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला करा टू लॉ बुक्स किती, तर 1000. त्यानंतर पहा, तर तुम्हाला बॅकग्राऊंड आवाज जास्त येत असेल तर पहा, कारण आमच्या गावात थोडं सप्ताह चालू आहे आणि एक्झामसुद्धा आपल्या जवळच आलेल्या आहेत, त्यामुळे हा प्रॉब्लेम थोडासा फेस करावाच लागेल. तर पहा, लॉ बुक्स हे लिहून झालेलं आहे. त्यानंतर आपलं काय काय राहिलेलं आहे चेक करा, सगळं झालेलं आहे. फर्स्ट काय आहे, वर्क इन प्रोग्रेस ऑन 31 डिसेंबर 19 इस्टिमेटेड ॲट 4100. तर हे वर्क इन प्रोग्रेस हे आपण प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. हे वर्क इन प्रोग्रेस ॲड करून ओपनिंगचं बॅलन्स आपण लेस करणार आहोत. तर करा इथे बाय वर्क इन प्रोग्रेस. तर पहा, वर्क इन प्रोग्रेसमध्ये तुम्हाला बाय कॉस्ट चार्जड यामध्ये ॲड करायचं आहे. वर्क इन प्रोग्रेस 4100 लेस करा, 5200 लेस करा, किती राहतील आउटरला 38900 राहतील. तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेट करून पाहायचं आहे. तर हे जे वर्क इन प्रोग्रेस आहे तर याचे 4 इफेक्ट करायचे आहेत तुम्हाला. तर हे झालं आपला फर्स्ट कुठे, प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट साईडला. तर हाच इफेक्ट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला सुद्धा करायचा आहे. वर्क इन प्रोग्रेस 4100 इथे लिहा टू वर्क इन प्रोग्रेस कधीचा आहे, तर वर्क इन प्रोग्रेस 31/12/90 किती आहे 4100. तर याचा आज आणखीन 2 इफेक्ट कुठे, एक असेटला आणि एक लायबिलिटीला करायचा आहे. इथे लिहा वर्क इन प्रोग्रेस रिझर्व म्हणून सुद्धा लिहू शकतात तुम्ही, रिझर्व 4100. त्यानंतर लायबिलिटीला सुद्धा लिहा, इथे जागा नाही त्यामुळे मी इथे लिहित आहे वर्क इन प्रोग्रेस 4100. तर असे तुम्हाला 4 इफेक्ट करायचे आहेत. त्यानंतर आपली सेकंड ॲडजस्टमेंटसुद्धा पाहून झालेली आहे. थर्ड ॲडजस्टमेंट दिलेली आहे, इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी अलाउड ॲट 5%. तर जे काही अशोकचं कॅपिटल आहे 21000 × 5 करा, डिवायडेड 100 करा. इंटरेस्ट ऑन कॅपिटल येईल किती येईल, तर
अशोकचं कॅपिटल आहे 21,000वर 5% येईल 1,050, तर हे इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर अरुणचं कॅपिटल आहे 17,000. 17,000वर 5% कॅल्क्युलेट करा, 850 येईल, तर हे तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. तर ह्याचा सेकंड इफेक्ट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला 2 इंटरेस्ट ऑन कॅपिटल किती आहे, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटलमध्ये कोणाकोणाचा आहे, तर दोघाचा आहे. अशोकचं किती आलेलं आहे, अशोकचं आहे 1,050, अरुणचं आहे 850. तर हे झालेलं आहे आपलं कॅपिटल. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, अशोक इज इंटायटल टू सॅलरी ऑफ 2,000. तर इथे आपल्याला अशोकची सॅलरी सांगितलेली आहे, पण कोणाकडून भेटलेली आहे सांगितले का, तर नाही. तर हे अशोकमध्ये तुम्हाला हे 2,000 ॲड करायचे आहेत. आणि सेकंड इफेक्ट तुम्हाला लायबिलिटीला घ्यायचा आहे. तर फर्स्ट इफेक्ट तुमचा लायबिलिटीला झालेला आहे. सेकंड इफेक्ट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला 2 अशोक सॅलरी ही तुम्हाला ॲड करायची आहे. सॅलरी 2,000. त्यानंतर पहा, इच ऑफ द पार्टनर्स टेक 1/2 ही आपण करून झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रॉफिट हा नेट प्रॉफिट कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर पहा, यामध्ये काही राहिलेलं नाही. तर व्यवस्थितरित्या हा प्रॉब्लेम आपला सोडवून झालेला आहे. तर आता आपल्याला नेट प्रॉफिट हा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर कशा प्रकारे करणार, तर डेबिट आणि क्रेडिट साईडची दोन्हीची टोटल करा, किती येते पहा, ती दोन्हीकडे लिहा. आणि जी टोटल मोठी आहे ती टोटल लेस करा, त्या टोटलमधून जी टोटल लहान आहे ती टोटल लेस करायची आहे. तुम्हाला नेट प्रॉफिट हा भेटणार आहे. तर पहा, प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिट साईडची टोटल तुमची येणार आहे 62,700. तर ही टोटल दोन्हीकडे लिहून घ्यायची आहे 62,700. तुम्हीसुद्धा एकदा टोटल करून बघायची आहे व्यवस्थित आलेली आहे का नाही. त्यानंतर इथे तुम्हाला लिहायचं आहे टू नेट प्रॉफिट तुम्हाला भेटणार आहे 9,400. तर त्यामध्ये तुम्हाला दोघांचं कॅपिटल आहे, ठीक आहे. तर इथे त्याने काही सांगितलेलं नाही की एवढ्याने कॅल्क्युलेट करा, त्यामुळे आपण दोघांना पण सेम देणार आहोत. तर एकाला 4,700 आणि अरुणला 4,700. तर अशा पद्धतीने नेट प्रॉफिट डिवायडेड करून हा नेट प्रॉफिट तुम्हाला कॅपिटलमध्ये 4,700 आणि अरुणच्या कॅपिटलमध्ये 4,700 हा प्रॉफिट तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यानंतर पहा, तर आपण इथे अशोकचं ड्रॉविंग लिहून घेतलेलं नाही. तर अशोकचं ड्रॉविंग आपल्याला किती दिलेलं आहे, 6,500. तर हे लेस करायचं आहे. तर एवढ्यातून लेस करा, आउटरला किती राहतील, तर 22,850 राहील. आणि अरुणचं कॅपिटल ड्रॉविंग्स किती आहेत, तर 6,800. हे लेस करा, किती राहतील, तर 17,050 राहतील. तर अशा पद्धतीने ही तुमची लायबिलिटी साईड झालेली आहे. तर तुम्ही याची टोटल करून पहा, बॅलन्स शीट जुळतंय का ते पहा. तर तुमचे बॅलन्स शीट टॅली होणार आहे 79,700. तर 79,700ने तुमचं बॅलन्स शीट टॅली होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. काही अडचण असल्यास कमेंट करा, काही समजलं नसेल तर कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण असाच प्रॉब्लेम आणखीन एक आपण घेणार आहोत. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, टेलिग्रामला जॉईन करा, त्यावर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते जॉईन करा आणि डाउनलोड करून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकतात. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.